मुंबई गोवा हायवेवर खेडजवळ भोसते घाटामध्ये एका केमिकलचा टँकर पलटी होऊन त्याचा प्रचंड स्फोट झाला। टँकर दरीत कोसळल्यानंतर बराच वेळ स्फोट होत होते। आता आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं असलं तरी अद्याप टँकरमधून गॅस गळती ही सुरूच आहे। केमिकल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आजूबाजूच्या परिसरामध्ये वायू गळती झाली आहे का याचा तपास सुरू करण्यात आलाय। दरम्यान आसपासच्या परिसरातून लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागू शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये स्फोटाचे आवाज ऐकू जात होते। घटनास्थळावर संपूर्ण जळलेल्या अवस्थेतला एक मृतदेह सापडलाय। खेड, चिपळूण आणि लोटे एमआयडीसी मधून अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले। दरम्यान रात्री टँकरचा स्फोट झाल्यानंतर हायवेवरची वाहतूक बंद झाली आहे। काही काळ बंद करण्यात आलेली होती। कोकण रेल्वेवरची वाहतूक गेल्या आठवड्यापासून विस्कळीत असताना गणपतीला कोकणात निघालेल्या रस्त्याचाच आधार होता। मात्र या टँकर अपघातामुळे कोकणवासियांची एका अर्थी कोंडीत झाली होती। आता वाहतूक पूर्ववत झाल्याने यातून काहीसा दिलासा मिळालाय। तर दुसरीकडे गणेशोत्सव काळामध्ये 16 टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना हायवेवर बंदी असताना हा केमिकलचा टँकर कसा आला असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केलाय। या संदर्भात आणखी सध्या ताजी अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रणव, सांगाल काय नेमके सध्याच्या अपडेट मिळतात? काय आजूबाजूच्या गावातल्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे? अनुपमा, ज्या आजूबाजूच्या गावांना अद्यापही स्थलांतरित जरी केलं नसलं तरी या ठिकाणी एक टीम जी आहे ती गॅस लीक कुठे होतं हे शोधण्यासाठी इथे दाखल झालेली आहे। या टीमकडून गॅस लीक शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र जिल्हा प्रशासनाकडनं इथल्या लोकांना जे आहे ते वेळ पडल्यास स्थलांतराच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत। जर वेळ पडली तर स्थलांतरित करू असं सांगण्यात आलंय। मात्र एक गोष्ट या ठिकाणी अजूनही प्रश्नचिन्ह उभे राहतात, ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर गणपतीच्या उत्सवात 10 दिवस अवजड वाहनांना बंदी असताना सुद्धा हा जो टँकर जो आहे तो या महामार्गावर आला कसा आणि आल्यानंतर या टँकरचा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर 4 वाजेपर्यंत मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प होती आणि त्यानंतर पोलिसांना जो आहे ती वाहतूक पूर्ववत करायला साधारणतः 3 तासांपेक्षा जास्त कालावधी गेला। त्यामुळे आधीच कोकण रेल्वेने चाकरमान्यांचा केलेला खोळंबा असेल आणि मुंबई गोवा मार्गावर झालेला अवजड वाहनामुळे अपघात असो, त्यामुळे कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांची परिस्थिती जी आहे ती अतिशय दयनीय झाली होती। संतप्त झाले होते चाकरमानी। त्याच ठिकाणी पोलिसांना त्यांनी जाबही विचारला की हा टँकर जो बंदी असताना सुद्धा हा महामार्गावर आलाच कसा। अनुपमा, खरंय, अगदी बरोबर आहे प्रणव। खरं तर बंदी असताना हा टँकर आलाच कसा आणि त्यामुळे सामान्य लोकांचा कसा खोळंबा होतोय ते आपण बघतोय आणि एवढा मोठा आता हा ऍक्सिडेंट झालेला आहे। धन्यवाद सगळ्या दिलेल्या माहितीबद्दल। ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।